फ्राय सिरीजमध्ये आज मी घेऊन आलेली आहे कुरकुरीत मसाला भेंडी। फक्त 1 टेबलस्पून तेलामध्ये ही कुरकुरीत भेंडी एअर फ्रायरमध्ये मी आज केलेली आहे। तर चला रेसिपी करायला सुरुवात करूया। इथे वजनी 250 ग्रॅम भेंडी स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायची आहेत। हल्ली आपल्याला माहिती आहे मार्केटमध्ये किती घाण प्रकारे भाज्या धुतल्या जातात, त्यामुळे स्वच्छ धुवून घ्या, नॅपकिनला पुसून घ्या, पाणी अजिबात नको आहे। आता वरचं देठ आणि खालचं देठ आपल्याला कापून घ्यायचे आणि जितके पातळ पातळ स्लाइस तुम्हाला करायला जमतील तितके पातळ उभे याचे स्लाइस करून घ्यायचे। जमले बिया निघणार असतील तर काढून टाका। पूर्ण भेंडीचे असे मी पातळ पातळ स्लाइस करून घेतलेले आहेत। आता यासाठी आपण एक मसाला बनवतोय। 2 टेबलस्पून बेसन घेतले, त्यामध्ये 1 टेबलस्पून मी घेतलेले तांदळाचं पीठ, बरोबरीने घेतले लाल मिरची पावडर, हळद, थोडंसं हिंग घेतलेलं आहे, चाट मसाला घेतला आहे, आमचूर पावडर आहे, चवीप्रमाणे मीठ आहे, धने पावडर आहे, जिरे पावडर आहे। आता याचं प्रमाण जे आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घेतात। तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही बारीक रवा जरी या रेसिपीला वापरला तरीसुद्धा चालेल। सगळे मसाले छानपैकी बेसनमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। आता जी भेंडी आपण कापून घेतली होती ती सगळी आपल्याला या मसाल्यांमध्ये कोट करून घ्यायची आहे। हाताने व्यवस्थित सगळा मसाला लागेल असं ह्याला व्यवस्थित कोट करून घ्या। छानपैकी बेसन लागणं खूप जास्त गरजेचं आहे, तरच आपली ही जी भेंडी आहेत ही कुरकुरीत आणि मसालेदार होतील। आता एका वाटीमध्ये 1 टेबलस्पून इतकं मी तेल घेतलेलं आहे आणि 1 टेबलस्पून लिंबाचा रस घेतलेला आहे। मी या रेसिपीमध्ये आमचूर पावडर वापरली होती, त्यामुळे फक्त अर्धा लिंबाचा रस घेतला। तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर पूर्ण लिंबाचा रस घ्या। फक्त 1 टेबलस्पून तेलामध्ये आपण ही रेसिपी बनवते। आता छानपैकी लिंबाचा रस आणि तेल मिक्स केले, थोडंसं लिंबाचा रस आणि तेलाचं मिश्रण भेंडीवरती टाकून घेतले। परत सगळा मसाला मी हाताने नीट मिक्स करून घेतलेला आहे। आता उरलेलं तेल आणि लिंबाचा रसाचं जे बॅटर होतं ते परत वरतीन टाकूया। छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। हवा असेल तर 10 मिनटं झाकून ठेवा, म्हणजे भेंडी पाणी सुटेल आणि छान सगळा मसाला त्याला कोट होईल। मी लगेचच एअर फ्रायमध्ये टाकलं होतं। माझ्याकडे एअर फ्रायमध्ये मी सिलिकॉनचा मोल्ड आहे तो ठेवून घेतला होता आणि त्याच्यावरती व्यवस्थित ही सगळी भेंडी रचून घेतली होती। लक्षात घ्या, खूप जास्त भेंडी नका घेऊ, पाव किलो एका वेळा होतील एवढीच भेंडी मी घेतलेली आहेत। माझ्याकडे 6.2 लिटरचा फिलिप्सचा एअर फ्रायर आहे। आता इथे आपल्याला 180 डिग्रीवरती साधारणपणे 20 मिनटं फक्त याला ठेवायचं आहे। दर 5 मिनिटांनी याला आपल्याला बाहेर काढायचं आहे, एकदा चमच्याने वरती खाली करून घ्यायचं आहे